हाय गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि इथे बघा, आज माझं करायचं होतं पुरणपोळी. तर डाळ माझी बनवून झालेली होती आणि पीठ पण मळून झालेलं. आणि इथे बघा, मला ना बाजूला माझ्या कोमल राहते, तिने आवाज दिला होता की माझं कसं झालेलं आहे ते बघा. आणि तिने इतकं छान केलेलं ना, मस्तच केले होते. आणि माझी डाळीला तडका द्यायचा होता, तर तो मी देऊन पुरण वाटायला घेतलं होतं. आणि इथं बघा, ही चिवताई आली होती, चिव करत. तिला खायला पाहिजे होतं ना, म्हणून पुरण तिला खूप आवडतं. तर पुरणच्या बदल्यात मी पण घेतलं एक छान छान पाव, तर तिने पण दिला. आणि इथं पुरण वगैरे वाटून झालं होतं आणि लागलीच कटाची आमटी करायची होती, त्याला पण फोडणी दिली मस्त. आणि इथे बघा, घर बसाने और लुटेरे आ गए असं म्हटल्यासारखं काम झालेलं. नैवेद्य अजून दाखवायचं होतं, तर हे लोक लगेच मागायला आले होते. आणि माझं पूर्ण स्वयंपाक वगैरे झाला. आणि आम्हा लोकांना जायचं होतं मंदिरमध्ये. तर माझी नणंद साक्षी वगैरे आल्या होत्या. साक्षीची मम्मीच म्हणजे माझी नणंद. आणि आम्ही गेलो मंदिरामध्ये. तर तिथे जाऊन ओसायचं होतं खण वगैरे घेऊन. तर इथे देवदर्शन वगैरे मस्त व्यवस्थित झालं. आणि जे काही चुकी माफी होती ती पण मागून घेतली. आणि देवाला पहिलं ओवसलं आणि नंतर तिनं मला ओवसलं छान असं. आणि मी पण तिला ओवसून घेतलं. माझ्या नंदीला मी आरेतुरीच करते, नाही तर तुम्ही बोलशील की आरेतुरी कसं करते. तर लहानपणापासून आम्ही एकत्रच असल्यामुळे ती सवय झाल्यामुळे मी बोलते. आणि ती पण असं काय नाही, बोलते. एकदम फॅमिलीमधलेच आहेत आम्ही. तर चालतं हे सर्व. आणि इथे बघा, ओवसून झाल्यावर तिने मला आशीर्वाद पण दिला. आणि बाहेरचा व्ह्यू इतका छान होता ना, तो दाखवायचा होता. आणि इथे बघा, आमचे रील बनवायचं चालू होतं. आणि मध्येच आम्हाला माझा जे भाचा पण आला होता आणि तो हसवत होता. मी तिळगुळ दिले होते आणि तेच मला तिने वापस दिल्यावर मला इतकं हसायला आलं ना. मग घरी आलो आणि इथं घरी पण मस्ती चालू होती. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.